इंडियाज गॉट लेटेंट यूट्यूब शो विरोधातल्या कारवाई संदर्भात मोठी अपडेट आहे। अश्लील आणि बिभत्स कंटेंटचा समावेश असलेल्या या शोच्या आयोजकांवर महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलने मोठी कारवाई केली आहे आणि त्यानुसार पहिल्या एपिसोडपासून 6व्या एपिसोडपर्यंत जे सेलिब्रिटी कॉमेडियन पॅनल जज म्हणून कार्यक्रमात सहभागी झालेले होते अशा तब्बल 40 जणांवर हे गुन्हे दाखल करण्यात आले। लवकरच नोटीस बजावून या सर्वांना चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे आणि मुंबई पोलिसांपाठोपाठ आता सायबर सेलने सुद्धा या प्रकरणी कारवाईचा बडगा उगारलाय। आपण पाहिलं की यातील काही जणांची अगोदरच आज चौकशी सुरू होती। पोलीस सुद्धा अलाहाबाद याच्या घरामध्ये पोहोचलेले होते। पथक पोलिसांचं पोहोचल्याची चौकशी सध्या सुरू आहे। मात्र त्यासोबतच आणखी 40 जणांवर आज या कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला आहे। हे प्रकरण लावून देण्यात आलं असं पाहायला मिळत आहे। बातमी आहे इंडियाज गॉट लेटेंट यूट्यूब शो विरोधातल्या कारवाई संदर्भातली आणि अश्लील आणि बिभत्स कंटेंटचा समावेश असलेल्या या शोच्या आयोजकांवर आता महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलने सुद्धा मोठी कारवाई केली आहे। पोलिसांकडून अगोदर चौकशी सुरू होतीच आणि त्यानुसार पहिल्या एपिसोडपासून 6व्या एपिसोडपर्यंत जे सेलिब्रिटीज किंवा कॉमेडियन पॅनल जज म्हणून या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले होते अशा सगळ्या तब्बल 40 जणांवर हे गुन्हे दाखल झालेले आहेत। अधिकची माहिती कर आमचे प्रतिनिधी रिद्धेश हातीम आपल्या सोबत आहेत। रिद्धेश, आपण पाहिलं सकाळपासूनची चौकशी सुरू होती अलाहाबाद याच्या घरावर पोलीस जे गेले होते घरामध्ये आणि ती चौकशी सुरू होती, त्या चौकशीमध्ये नेमकं काय झालं आणि आता सायबर सेल सुद्धा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे। नक्कीच आपण पाहिलं जो इंडियाज गॉट लेटेंट हा युट्यूब शो आहे हा सध्या तरी वादाच्या चौकटीत हा अटकला आहे। आता या प्रकरणामध्ये महाराष्ट्र पोलीस सायबर सेलने इंडियाज गॉट लेटेंट विरुद्ध आहे जे गुन्हा आहे जो दाखल केला आहे। जवळपास 30 ते 40 जणांविरुद्ध हा जो गुन्हा आहे तो दाखल केला आहे। यामध्ये पहिल्या दिवसापासून अर्थातच एपिसोड पहिल्यापासून ते 6व्या एपिसोड पर्यंत जे सर्व आले होते, मग ते जज असतील किंवा मग ते सर्व जे पार्टिसिपेंट असतील या सर्वांविरुद्ध हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती सध्या तरी मिळत आहे। महत्वाचं म्हणजे सर्वांना नोटीस देखील बजावली जाणार आहे आणि सर्वांचं स्टेटमेंट रेकॉर्ड करायला देखील पोलिसांकडून एकंदरीत बोलवलं जाणार आहे। तर याबरोबर आपण पाहिला आज सकाळी मुंबई पोलीस आहे ते रणवीर अलाहाबाद याच्या घरी देखील गेले होते। त्या घरी जाऊन त्यांच्याकडून देखील संपूर्ण प्रकरणाची जी चौकशी आहे ती केली जाणार आहे। महत्वाचं म्हणजे आता हा गुन्हा दाखल झाल्यानंतर वैयक्तिक पातळीवरती देखील रणवीर अलाहाबाद यांनी जो वक्तव्य केलं होतं त्याच्यावरती गुन्हा दाखल होतो का हे देखील पाहणं मात्र आता तितकंच महत्वाचं असणार आहे। निश्चित रिद्धेश, अपडेट घेत राहू। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।